कधी विचार केलाय की हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका ग्रंथात आपल्या आजच्या अगदी आत्ताच्या मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं असू शकतात? हो, खरंच. आणि आज आपण भगवद्गीतेतून नेमकी हीच उत्तरं शोधणार आहोत. चला, सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया, जो ऐकून अक्षरशः पायाखालची जमीन सरकेल. विचार करा, जर तुमचं कर्तव्यच तुम्हाला तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तींना इजा करायला सांगत असेल तर? महान योद्धा अर्जुन रणांगणावर याच प्रश्नाशी झगडत होता. आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या रूपात कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्याच समोर उभा राहतो. जरा डोळ्यासमोर आणा ते दृश्य. एका बाजूला तुमचं कर्तव्य, तुमचा धर्म तुम्हाला साथ घालतोय, आणि दुसऱ्या बाजूला समोर कोण उभं आहे? तुमचेच जवळचे लोक, तुमचे गुरु, ज्यांनी तुम्हाला घडवलं. अर्जुनाची अवस्था अगदी अगदी हीच होती. अर्जुनाच्याच शब्दांतून त्याची ती वेदना बघा कशी बाहेर पडतीये. तो आतून पूर्णपणे खचला होता. त्याचं शरीरच त्याला साथ देण्याचं झालं होतं. हा काही फक्त युद्धाला दिलेला नकार नव्हता, नाही, तर हा होता एका महान योद्ध्याच्या मनात उठलेला प्रचंड कल्लोळ, गोंधळ आणि दुःखाचं एक वादळ. मग अशा परिस्थितीतनं बाहेर पडायचं तरी कसं? आणि बरोबर याच क्षणी श्रीकृष्णाचं मार्गदर्शन सुरू होतं. पण एक मिनिट, हे काही साधं सोपं समुपदेशन किंवा पेपटॉक नव्हतं. नाही, हा होता वास्तवाकडे, आपल्या अस्तित्वाकडे पाहण्याचा एक संपूर्णपणे नवीन, एक क्रांतिकारी दृष्टिकोन. श्रीकृष्ण लगेच अर्जुनाला चल, उठ, लढ असं नाही म्हणत. त्याऐवजी ते त्याला एका मूळ सत्याची ओळख करून देतात. ते त्याला सांगतात की बघ काय खरं आहे आणि काय फक्त तात्पुरतं आहे. आणि याच एका सत्याच्या पायावर संपूर्ण गीतेची भव्य इमारत उभी आहे. आता बघा, इथे खूप महत्वाचा फरक सांगितला आहे. श्रीकृष्ण अगदी स्पष्टपणे दोन गोष्टी वेगळ्या करतायत. एक आहे आपलं शरीर, जे जन्माला येतं, वाढतं आणि एक दिवस संपून जातं. आणि दुसरी गोष्ट आहे आत्मा, जो ना कधी जन्माला येतो ना कधी मरतो. आणि हे एकच वाक्य अर्जुनाच्या दुःखाच्या मुळावरच घाव घालतं. श्रीकृष्ण त्याला काय सांगतात की अरे, ज्यांच्या मृत्यूच्या भीतीनं तू इतका घाबरला आहेस, त्यांचं खरं स्वरूप म्हणजे त्यांचा आत्मा, तो तर अविनाशी आहे, त्याला मारणं शक्यच नाही. आणि हेच सत्य श्रीकृष्ण किती सोप्या उदाहरणातून समजावतात बघा. अगदी जसे आपण जुने फाटके कपडे बदलून नवीन कपडे घालतो ना, तसंच आत्मा एक जुनं जीर्ण झालेलं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. म्हणजे मृत्यू हा शेवट नाहीये, तो फक्त एक बदल आहे, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्यासारखा. म्हणजेच काय, तर आत्म्यावर अगदी कशाचाच परिणाम होत नाही. त्याला शस्त्र कापू शकत नाहीत, आग जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही की वारा सुकवू शकत नाही. तो जसा आहे तसाच राहतो, कायम, शाश्वत. आणि म्हणूनच अर्जुनाचा जो शोक होता, तो त्या तात्पुरत्या शरीरासाठी होता, आतल्या त्या शाश्वत आत्म्यासाठी नव्हताच. बरं, आत्मा शाश्वत आहे हे तर कळलं, पण मग ह्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग काय? जगात वावरायचं कसं? आणि इथूनच गीतेचा पुढचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे कर्मयोगाचा मार्ग. हे ज्ञान आणि प्रत्यक्ष कृती यांना जोडणारा एक पूल आहे असं समजा. आता श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवणार आहेत की हे आध्यात्मिक ज्ञान वापरून आपलं कर्तव्य कसं पार पाडायचं, तेही कोणत्याही मानसिक त्रासाशिवाय. आणि हा आहे गीतेतला कदाचित सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्वाचा श्लोक. अर्थ अगदी सरळ आहे. आपलं काम आहे फक्त आपलं कर्तव्य, आपलं कर्म प्रामाणिकपणे करणं. त्यातून काय मिळेल, यश की अपयश, जय की पराजय, याची चिंता करत बसायचं नाही. हा तक्ता बघा, या दोन दृष्टिकोनांमधला फरक किती छान दाखवतो. जेव्हा आपलं सगळं लक्ष फळावर असतं, तेव्हा आपण सतत चिंता, आनंद, दुःख या रोलर कोस्टरवर असतो. पण जेव्हा आपलं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या कामावर केंद्रित असतं, तेव्हा मन स्थिर आणि शांत राहतं. थोडक्यात सांगायचं तर कर्मयोगाचं सार आहे समत्व. म्हणजे काय, तर यश मिळालं म्हणून फार हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून फार खचूनही जायचं नाही. दोन्ही परिस्थितीत आपल्या मनाची शांती टिकून ठेवायची. आजच्या जगात जिथे प्रत्येक जण फक्त रिझल्टच्या मागे धावतोय, तिथे ही शिकवण किती महत्वाची आहे, नाही का? आता आपण त्या अवस्थेबद्दल बोलूया, जी ह्या मार्गावर चालून मिळते. म्हणजे आत्मज्ञान आणि कर्मयोग जगणारी व्यक्ती, ती नक्की असते कशी, तिचं मन कसं चालतं? आणि अर्जुनाचा हा प्रश्न किती प्रॅक्टिकल आहे बघा. त्याला फक्त थिअरी नकोय,
त्याला प्रत्यक्ष बघायचंय की अशी ज्ञानी व्यक्ती वागते कशी, बोलते कशी, चालते कशी. त्याच्या या प्रश्नामुळे आपल्यालाही त्या आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल एक उत्सुकता निर्माण होते. यावर श्रीकृष्ण वर्णन करतात स्थितप्रज्ञ व्यक्तीचं. ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या इच्छांची गुलाम नसते. तिचं सुख बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नाही, ते तिच्या आतूनच येतं. दुःखाने ती खचत नाही, सुखाने ती हुरळून जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं कासव आपले अवयव आत ओढून घेतं, तशी ती आपली इंद्रिय कधीही नियंत्रणात ठेवू शकते. ही उपमा तर किती सुंदर आहे. विचार करा, समुद्रात कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी तो जसा शांत आणि स्थिर राहतो, तसाच तो ज्ञानी माणूस. आयुष्यात सुखदुःखाच्या कितीही लाटा आल्या तरी तो विचलित होत नाही. त्याची आतली शांती अबाधित राहते. आणि याच्या अगदी उलट श्रीकृष्ण विनाशाचा मार्गही दाखवतात. ही एक साखळी आहे जी सुरू होते आसक्ती किंवा अटॅचमेंटपासून. एखाद्या गोष्टीची आसक्ती लागली की त्यातून येते लालसा. ती पूर्ण नाही झाली की येतो राग. रागामुळे बुद्धी भ्रष्ट होते आणि मग होतो विनाश. ही साखळी तोडणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला इथून कळतं. या अंतिम अवस्थेलाच ब्राह्मी स्थिती असं म्हटलं आहे. ही ती अवस्था आहे जिथे माणूस सगळ्या प्रकारच्या भ्रमातून, मोहातून पूर्णपणे मुक्त होतो आणि त्याला परमशांती मिळते. गीतेने दाखवलेल्या मार्गाचं हेच अंतिम ध्येय आहे. आणि शेवटी आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उरतो. आजच्या या धावपळीच्या, सततच्या नोटिफिकेशन्सच्या जगात, जिथे आपलं लक्ष एका सेकंदासाठीही टिकत नाही, तिथेही आतली स्थिरता मिळवायला सुरुवात तरी कशी करायची? हजारो वर्षांपूर्वीचं हे ज्ञान आज आपल्या